मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। दुसरीकडे लसीकरणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। नागरिक मोठ्या संख्येने महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये जात आहेत, केंद्रांवर जात आहेत आणि लस घेत आहेत। ही दृश्य आहेत घाटकोपर इथल्या लसीकरण केंद्राची। पालिकेच्या घाटकोपर इथल्या रुग्णालयामध्ये येऊन ज्येष्ठ नागरिक आता लस घेऊ लागलेले आहेत। रुग्णालयात मिळणारी लस सुविधा याविषयी रुग्णांशी आणि वैद्यकीय अधिकारी विद्या ठाकूर यांच्याशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि तिथे जी माहिती मिळाली आहे ती जवळपास सुरुवात झालं हे केंद्र सुरुवात झालं तेव्हापासून रोज 500 जणांना लस दिली जाते आहे आणि येत्या काळामध्ये 1000 जणांना लस दिली जाईल प्रत्येक दिवशी अशी व्यवस्था केली गेली आहे। लसीकरणासाठी अंबरनाथच्या लसीकरण केंद्रावर पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लागल्याचं वास्तव समोर आलं। मात्र ही प्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांकरता सुद्धा त्रासदायक ठरते आहे। बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, केडीएमसी या सगळ्या भागांमध्ये लसीकरणाकरता पुरवठा कमी होत असल्यामुळे अनेक जण पहाटेच केंद्रांवर गर्दी करतायत। इथं आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये आता 60 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारचं हे लसीकरण आहे, नागरिकांना त्रास होतोय का ही लस घेतल्यानंतर, आणि या लसीकरणाच्या सगळ्या मोहिमेमध्ये काय प्रक्रिया करावी लागते त्यांना विचारूयात। काका, काय सांगाल, लसीकरण करण्यासाठी आलात तुम्ही, जो तुम्ही चिठ्ठी घेतली, जी तुम्हाला नंबर मिळाला, कसा मिळवला तो आणि किती वाजता त्यासाठी रांग लावावी लागते? सकाळी 5:30ला मी मुलाला पाठवलं होतं, त्याचा साधारणतः 7:30पर्यंत नंबर लागला आणि टोकन तो घेऊन आला। नंतर आम्हाला 10चा टाईम दिलेला आहे, त्या 10च्या टायमानं आम्ही 9:30ला इथे आलेलो आहे आणि आता आमचा नंबरची वाट बघतोय, नंबर कधी लागेल। 29 नंबर आहे माझा। आता ते 1 ते 20पर्यंत त्यांनी आत घेतलेले आहेत, त्याच्यानंतर ते बोलवतील त्याप्रमाणे आत जायचं। पुढची प्रक्रिया त्याच्यानंतर सुरू होईल। थांबावं लागतं का जास्त वेळ? आतमध्ये किती वेळ लागेल माहित नाही ना। आता 1 ते 20 गेले तर अर्धा तास होऊन गेला। अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 1000 डोसेस देण्याचं लक्ष्य त्यांचं आहे, मात्र केवळ 200च डोसेस त्यांना मिळत असल्या कारणानं या ठिकाणी लसीकरणाला मोठ्या अडचणी होत आहेत, गर्दी होते, मात्र केवळ 200 लोकांनाच दिवसभरात लसीकरण केलं जातं। दुसरीकडे फक्त एकच लसीकरण केंद्र अंबरनाथ शहरात उपलब्ध आहे, तर दुसरीकडे बदलापूर शहरामध्ये देखील तीच परिस्थिती आहे की डोसेस कमी आहेत, मात्र ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभं राहावं लागतं। मात्र डोस कमी असल्या कारणानं या ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागतं, तर काही वेळा त्यांना घरी देखील परतावं लागतं। त्यामुळे कुठेतरी या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नियोजनाचा अभाव आहे, कारण डोसेस मिळत नाही आहेत, इतर प्रक्रिया जी आहे ती जटिल आहे आणि या नियोजनाच्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होतोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। वाशिम जिल्ह्यामध्ये दररोज 1,500 ते 1,800 जणांना लस दिली जाते। वाशिम जिल्ह्यात 60 वर्षावरील एकूण 1,60,000 आणि 45 ते 60 वर्षापर्यंतच्या विविध आजारग्रस्त 40,000 अशा 2 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचं लक्ष्य प्रशासनासमोर आहे। मात्र लसीकरणाचा वेग बघता जवळपास 3 ते 4 महिन्यांचा कालावधी या लसीकरणाकरता लागू शकतो। त्यामुळे लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जाते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी सिव्हिल सर्जन यांच्याशी संवाद साधला। वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला तशी 16 जानेवारीपासून सुरुवात झाली होती। यामध्ये सगळ्यात अगोदर आरोग्य कर्मचारी आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहे यांना लसीकरण करण्यात आलं। तसेच या 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वर्ष असे वय असणारे जे विविध आजारग्रस्त आहे यांना लसीकरण करण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 40हून अधिक केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे। मात्र लसीकरणाचा जो वेग आहे आणखी वाढवण्याची गरज आहे। माझ्या समेत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मधुकर राठोड। आपल्याकडे सध्या जिल्ह्यामध्ये 40 सेंटर आहेत, त्याच्यामध्ये 24 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि सगळं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणीही आणि 5 प्रायव्हेट हॉस्पिटल लसीकरण चालू आहे। तसा लसीकरणाचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि दोन्ही लसी सुरक्षित आहेत, त्यामुळे लोकांनी कुठे घाबरून जाऊ नये, आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन आपण नोंदणी करून लस घ्यावे। आतापर्यंत आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी जवळपास 95% लोकांनी आमच्याकडे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या लोकांचं लसीकरण झालेलं आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांचं जवळपास 70% लोकांचं झालेलं आहे।
फ्रंटलाईन त्याच्यामध्ये पोलीस वर्कर्स आहेत त्यांचं 86% झालेलं आहे. रेव्हेन्यूच्या लोकांचा जवळपास 78% झालेला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचं 100% झालेलं आहे. आणि फ्रंटलाईन जिल्हा परिषद लोकांचं जवळपास 60% लसीकरण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जी तफावत आहे थोडीफार ही जे आमच्याकडे महिला कर्मचारी आहेत, ज्यांना काही गरोदर आहेत, काही ब्रेस्ट फिडिंग आहे आणि काही त्याच्यामुळे ते घेत नाही आहे आणि त्या फिगरमुळे थोडीशी फिगर कमी झालेली आहे. तरी आता कुठल्याही प्रकारचा याला रजिस्टर नाही आहे. लोक स्वतःहून लस घेत आहेत. त्याच्यात सगळं आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा मी इथे उल्लेख करू शकतो की सगळ्यात जास्त गर्दी सध्या ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि आपण पण आपल्या स्तरावरून ही जास्तीत जास्त पब्लिसिटी करून ज्येष्ठ नागरिकांनी आणि आमच्या 45 वरच्या लोकांनी लस घ्यावी आणि ह्या लसीपासून आणि या कोरोनापासून आपल्या सर्वांचा बचाव करावा असं मी आपल्यातर्फे आणि शासनातर्फे आपल्याला विनंती करतो. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच प्रशासनानं कोरोना लसीकरणावर भर दिलाय. धुळ्यातील 55 लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. धुळे जिल्ह्यातील 42 शासकीय तसंच 13 खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. तसंच लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यानं प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याचं चित्र सध्या धुळे जिल्ह्यात बघायला मिळत आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात सरासरी 5000 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लस दिली जात असून येणाऱ्या काळात लसीकरण मोहीम अधिक वेगानं राबवण्यात येणार आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंच हे द्योतक आहे. कोविड-19 लसीकरणाची मोहीम आपण 16 जानेवारी 2021 पासून सुरू केलेली आहे. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये फर्स्ट डोसचं काम 41,447 लोकांना आपण फर्स्ट डोस दिलेला आहे. त्याचबरोबर 6,271 लोकांना आपण सेकंड डोस दिलेला आहे. आपल्या जिल्ह्याला शासनाकडून आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी प्राप्त आहेत. त्याच्यामध्ये कोविशिल्ड 54,440 डोसेस प्राप्त आहेत व कोवॅक्सिनचे 24,180 डोसेस प्राप्त आहेत. आणि आपण सुरुवातीला गव्हर्नमेंटच्या 9 संस्थांमध्ये हे लसीकरण करत होतो. परंतु जसं जसं आपल्याला मार्गदर्शक सूचना आल्या त्याप्रमाणे आपण आता गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट अशा ठिकाणी आपण आता ह्या लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. तर नगरमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकरता नागरिकांची मोठी गर्दी वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं शासनानं आता लसीकरणावर भर दिलाय. जिल्ह्यातील 1,08,593 नागरिकांनी लस घेण्याकरता नोंदणी केली आहे. तर सुरुवातीला 80,000 नागरिकांनी लसीचा पहिला डोसही घेतलाय. आतापर्यंत या ठिकाणी 78% नागरिकांनी लस घेतलेली आहे. जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही प्रकारच्या लस आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण सुरुवातीला जसं काही ठराविक ग्रामीण रुग्णालय आणि अहमदनगर येथे काही सेंटर दिलेली होती. आता पूर्ण PSCमध्ये म्हणजे आपल्या 96 PSCमध्ये लस ती उपलब्ध आहे. सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये ती उपलब्ध आहे. 9 ते 5 या वेळामध्ये आणि गरज पडली थोडं उशिरासुद्धा आम्ही ती लसीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत किती लोकांना लस आपण दिलेली आहे? आतापर्यंत आपल्या जे काही कालच्या टक्केवारीप्रमाणे किंवा कालच्या ह्याच्याप्रमाणे आपण टोटल 1,08,593 लोकांना नोंदणी करून त्याचा पहिला डोस 84,705 लोकांना दिला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही लसीकरणाचा वेग मंदावलाय. सोलापूर शहरात 1,25,000 कोमॉर्बिड रुग्णांपैकी फक्त 10,000 लोकांना लस देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागामध्ये 31,000 कोमॉर्बिड रुग्णांचं लसीकरण करण्यात आलंय. लसीकरण केंद्रांवर देखील सावळा गोंधळच बघायला मिळतोय. याबाबत फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. जवळपास 1.5 लाख कोमॉर्बिड रुग्ण जे आहेत ते सोलापूर शहरामध्ये आहेत. त्यापैकी केवळ 10,000 लोकांनाच या ठिकाणी लसीकरण करण्यात आलेलं आहे. कारण लसीकरणाचा वेग जो आहे तो कुठेतरी कमी पडतोय का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आता या ठिकाणी काही लोक आलेले आहेत. ते नक्की कशासाठी आलेत, काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात. दादा मला सांगा, तुम्ही कशासाठी इथे आला आहात, नक्की काय कारण आहे? कोविड-19 ची सेकंड डोस साठी आलेलो आहे. मी पोलीस कर्मचारी आहे.
मी काल पण आलो होतो, दुपारी 3 वाजता पण आलो होतो, पण यांनी काही कॉपरेट केलं नाहीये. 3 वेळा झालं इथं लसीकरणासाठी, दुसऱ्या डोससाठी येते सर. इथं काय कदर केलीच जात नाही आमची. मग आम्ही कुठं धाव घ्यायचं? सरकारचे लोकच असं करायला लागले. तर आम्हाला स्टाफ तिकडं हॉस्पिटलमध्ये लोक म्हणतात ते लसी घ्या तुम्ही, तुम्हाला काय झालं तर आम्ही जबाबदार नाही. आम्ही तर तुम्हाला सोय करून दिलेली आहे. तुम्हाला जाण्याचे होत नाही तर आम्ही काय करावं? तुम्ही घेत नाही असं त्यांनी बोलतात. मग इथं तर आम्हाला बेपरवा करतात. आलं तर आज या उद्या या असं. दुसरा डोससाठी आलेले आहे. म्हणजे काल येऊन गेले होते आम्ही, तर आम्हाला म्हणले की उद्या सकाळी 8 वाजता या, कोणी म्हणतात की 8:30 वाजता या. काल झालंच नाही का डोस? काल झालं नाही, म्हणून तर आज सकाळी लवकर आले. दुसऱ्या डोससाठी बसलेले. आपण पाहतोय की समस्यांचा मोठा पाडा जो आहे तो या ठिकाणी ह्या खरं तर हे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत ज्यांनी कोविड काळामध्ये जीवाची बाजी लावून काम केले. मात्र त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीची अनास्था जी आहे ती या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या दाराशा हॉस्पिटलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी ह्याची दखल घेऊन तात्काळ जे डोसेस आहेत दुसऱ्या टप्प्यातले ते देणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. सांगली जिल्ह्यामध्ये 102 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 90,000 नागरिकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. दिवसभरात 7,000 नागरिकांना लस दिली जाते आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे 7,500 नागरिक लस घेत आहेत, तर सांगली महापालिका क्षेत्रात 27 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 101 ठिकाणी लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आपण सध्या आहोत गावबागलमध्ये आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्राजवळ आपण पाहणार आहोत की जे काही आता लस दिलेले लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांना काय वाटतं, कशा पद्धतीने काय लस घेतल्यानंतर काय फरक होतो, काय जाणवतं आणि कशा पद्धतीने लस दिली जाते, काय काय सुखसुविधा केलेल्या आहेत सेंटरवर. आपण जाणून घ्या. तुम्ही काय सांगाल? लस घेतली का तुम्ही? हो, आत्ताच मी लस घेतली आणि खरं तर महाराष्ट्र शासनाच्या ह्या उपायाचा मी स्वागत करतोय. आणि 60 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 45च्या पुढच्या काही किरकोळ आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी केलेली ही सोय अतिशय चांगली आहे. आणि लस घेतल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही. मॅक्झिमम लोकांनी खरं तर या लसीकरणाचा फायदा करून घ्यावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही किती वेळा आला होता आणि कधी कधी गेला इथे? नाही, इथे मी 9:45 वाजता आलो आणि 11:15 वाजता माझा नंबर 11:15 वाजता माझा नंबर लागला. आणि खरं तर मला असा अनुभव आला की अजून ते लस देणारच आहेत म्हणून मी थांबलो होतो. त्या मॅडम म्हणाल्या तुमचं लसीकरण झालेलं आहे, जावा. म्हणजे इतक्या कौशल्यपूर्ण काम हे या केंद्रामध्ये चालतं असं मला खास करून सांगावं असं वाटतं. एकदम रिलॅक्स वाटलं. काही दिलेलं सुद्धा कळलं नाही आहे आणि काही म्हणजे हात फिरवलं नाही, काही नाही, काही त्रास नाही. तिथं आले की इथं बसले आणि आता बोलू शकते. सुविधा कशी दिल्या? सगळी चांगलं आहे. आम्ही आलोय किती 10:15 वाजता आलोय. 11:45 वाजता आमचं लसीकरण झालं, पण आम्हाला काहीही त्रास झालेला नाही आहे. इथला स्टॉप वगैरे फार गोड बोलून म्हणजे आपलंसं करून आम्हाला लस दिलेली आहे. आम्हाला समजलेलं पण नाही आहे लस दिलेली आहे. व्हिडिओ सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. महाराष्ट्रभरातला लसीकरणासंदर्भातला आढावा आपण घेऊच या, पण टीव्हीवर पहिल्यांदाच एक अनोखा शो येतोय. नेटवर्क 18चा एक खास कार्यक्रम आहे, बायजूस यंग जीनियस. 20 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर अँटी बुलिंग स्क्वॉडची CEO आणि फाउंडर दिल्लीतली अनुष्का हिच्याशी आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत. ये है यंग जीनियस, जिसे बर्दाश्त नहीं हुआ जब उसके दोस्तों ने मिलकर 6 साल की एक नन्ही बच्ची को परेशान करते देखा, उसका मजाक बनाते देखा. When 2 of my friends they came up to me and उन्होंने मुझे बताया कि वो एक 6 साल की लड़की को बुली करेंगे. I felt so angry at them that they would do that just because they found her annoying. ये है यंग जीनियस जो बुलिंग नाम के इस सामाजिक राक्षस के खिलाफ 12 साल की उम्र में ही उठ खड़ी हुई और खुद में मिसाल बन गई. ये है यंग जीनियस जो खुद स्कूल में पढ़ती है मगर जिसने एंटी बुलिंग स्क्वाड बनाई और अब तक 700 बच्चों की मदद कर सकी, उन्हें बचा सकी, समझा सकी. और मैंने पता किया कि 70% लोग दुनिया में बुली हो रहे हैं
मुझे इसके बारे में कुछ करना पड़ेगा एंड आई स्टार्टेड एंटी-बुलिंग स्क्वाड, जिसने स्कूलों कॉलेजों में परेशान करने, बुलिंग करने के खिलाफ एक सामाजिक मुहिम छेड़ी, जो लोगों को बुलिंग के खिलाफ शपथ दिलवाती है और एक दूसरे से प्यार और इज्जत से पेश आना सिखाती है। नेटवर्क 18 पर एक अनोखा शो, दंग करने वाली एंटी बुलिंग स्क्वाड की सीईओ और फाउंडर दिल्ली की अनुष्का जॉली के साथ, जिसकी वेबसाइट पर बुलिंग का शिकार बच्चा या बड़ा कोई भी मदद मांग सकता है, जहां मानसिक, शारीरिक और साइबर बुलिंग से निपटना सिखाया जाता है। आ रही है ये बच्चों की फरिश्ता बनने वाली यंग जीनियस। संगीतकार राहुल रानडे यांनी नेटवर्क 18च्या बायजूस यंग जीनियस या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात आणि मुलांचं कौतुक केलंय. नमस्कार, मी राहुल रानडे. मी आज अशा 3 मुलांचं कौतुक करायला आलेलो आहे ज्यांना परमेश्वरानंच वरूनच ठासून गुण भरून पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे आणि अर्थात या तिघांनी आपल्या मेहनतीनं या गुणांचं चीज केलंय. जयादित्य, जो अत्यंत अवघड गणित अशी चुटकी सरशी सोडवतो आणि त्यांनी नुकतंच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेला आहे. आंथिया डायस ही एक व्हायोलिन वाजवणारी चुणचुणीत मुलगी आणि बरं का, तिला न्यूयॉर्कच्या कार्नेगी हॉलमध्ये वाजवण्याचं आमंत्रण मिळालेलं आहे. वा, आंथिया ब्रेवो. तिसरा आपला छोटा उस्ताद तृप्तराज पांड्या, अगदी वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षीपासून तबला वाजवतोय आणि सध्या पंडित नयन घोष यांच्याकडे तबल्याचे धडे गिरवतोय. मला वाटतं परमेश्वराने दिलेल्या गुणांबरोबरच सातत्य, मेहनत, चिकाटी आणि अर्थात रियाज, प्रॅक्टिस याच्या जोरावर या तिघांनीही अत्यंत लहान वयात खूप मोठी मजल गाठली आहे. नेटवर्क 18नी या तिघांना आपल्यासमोर आणलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि या तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा. ब्रेवो. बायजूस यंग जीनियस हा स्पेशल शो, हा कार्यक्रम शनिवार रविवार तुम्ही नेटवर्क 18च्या वाहिन्यांवर बघू शकता. इथे छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एकदा स्वागत. बुलेटिनमध्ये आपण लसीकरणासंदर्भात महाराष्ट्रभरातून आढावा घेतो आहोत. भुसावळमध्ये सुद्धा आता लसीकरणावर भर दिला जातोय. भुसावळ शहरात 7 शासकीय लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या 7ही लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. भुसावळ शहरातील 8000 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना अद्यापपर्यंत पूर्ण प्रतिबंधात्मक लस देण्यात आलेली आहे. भुसावळ शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याचं चित्र भुसावळमध्ये बघायला मिळत आहे. त्यांना टोकन देऊन त्यांना व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला पंडाल दिसेल. त्यानंतर आम्ही त्यांना टोकन देऊन नंबरशीर आतमध्ये घेतो. आतमधल्या वेटिंगमध्ये साधारणतः 7 ते 10 लोकांना आम्ही बसवतो. त्यानंतर त्यातल्या एक माणसाचं कॉम्प्युटरवरती आपल्याला जे ऑनलाईन एंट्री करायची असते त्या व्यक्तीचं, अशा व्यक्तींना आपण कोविडचं लसीकरण करत आहोत. ज्यांचं वय 60च्या वरती आहेत, जे वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांना आपण ही लस प्रत्येकाला घेण्याचं आवाहन करत आहोत. लस घेतली आपण? हा घेतली. किती वेळ झालेला आहे? झाला 15 मिनिट. तर काय त्रास जाणून? काही त्रास नाही दादा, काही त्रास नाही. ताप, उकार, सर्दी काय सगळं? काहीच नाही. लस चांगली आहे? चांगली आहे. मग तुम्ही काय लोकांना काय आवाहन करणार? सर्वांना सांगेन की चांगली लस आहे, घ्या. सर्वांना सांगेन मी. मैं यहाँ पर कोरोना की लस लेने को आया हूँ और यहाँ पे नंबर लगाने में ऐसा लग रहा है कि यहाँ कोई प्रॉब्लम है नहीं और सब काम सुरळीत चालू है. खरोखर पिंटू भाऊने जी सोय केलेली आहे, खरोखर म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं खरंच आहे. कोणीच नगरसेवक किंवा कोणी असं मध्ये हे करत नाही, परंतु यांनी परवापासून सुरू केलं, मागच्या हप्त्यापासून. पिंटू भाऊचं कौतुक करावं तेवढं खरोखरच. पुन्हा इथे छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आहे अहमदनगरमधून. अहमदनगरमध्ये दुकानांमध्ये गर्दी आढळल्यास दुकान 1 महिन्याकरता सील करण्यात येणार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय अहमदनगरमध्ये झालेला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तसे आदेश काढलेले आहेत. संगमनेर शहरात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय.
मोठा निर्णय आहे. अहमदनगरच्या दुकानांमध्ये जर गर्दी आढळली, नागरिक नियम पाळत नसतील किंवा दुकानदार ते नियम नागरिकांना पाळायला लावत नसतील, ग्राहकांना पाळायला लावत नसतील, तर दुकान 1 महिन्यासाठी सील केलं जाणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय झालाय. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तसे आदेशच काढलेले आहेत. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. हरीश, आता खरं तर दुकानदारांनीच सतर्क होण्याची गरज आहे आणि नागरिकांना किंवा ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळूनच सामान घेण्यासाठी दुकानात प्रवेश देणं अनिवार्य झालेलं आहे असं म्हणायचं? नक्कीच सुवर्ण, याबद्दलच्या ज्या सूचना आहेत या वारंवार खरं तर प्रशासनाकडनं दिल्या जात होत्या. गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो दिवसागणिक वाढतो आहे आणि गेल्या 8 दिवसामध्ये जर आपण जर बघितलं तर 500 ते 600 रुग्ण दररोज जिल्ह्यामध्ये मिळून येत आहेत. आज सुद्धा 660 जे कोरोना बाधित आहेत ते जिल्ह्यामध्ये मिळून आलेले आहे. त्यामध्ये संगमनेर तालुका असेल, राहाता तालुका असेल, कोपरगाव, शिरापूर तालुका असेल, यामध्ये मोठी वाढ जी आहे ती दिसते आहे. त्यामुळे कुठेतरी आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरमध्ये महसूल मंत्र्यांचा जो तालुका आहे तिथे आज या कोरोनाची आढावा बैठक घेतली या परिसरातली आणि जिल्ह्यासाठी एक कडक निर्बंध लागू केलेले आहेत की जर दुकानांमध्ये जर गर्दी आढळून आली तर ते दुकान थेट 1 महिन्यासाठी आता सील करण्यात येणार आहे. या अगोदर त्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. हॉटेलवरती सभा, मेळावे, अंत्यविधी, लग्न समारंभ यासाठी सुद्धा देखील निर्बंध घातलेले आहेत. मात्र नागरिक कुठेही काळजी घेताना दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन सक्त कारवाईच्या भूमिकेमध्ये आलेलं दिसतं आहे आणि जर लॉकडाऊन नको असेल तर खरं तर लोकांनी आता इथून पुढे काळजी घेण्याची गरज आहे आणि जे कोरोनाचे जे नियम आहेत म्हणजे नागरिकांनीच खरं तर आता लक्ष द्यायला हवंय की इतकी सक्ती प्रशासनाकडून केली जाते ती याकरता कारण आपण कोणी काळजी घेत नाही आहोत. सगळ्याच महाराष्ट्रातल्या भागांमध्ये हेच चित्र बघायला मिळत आहे. पुढची नांदेडची बातमी. नांदेडच्या लोहा शहरामध्ये 5 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं नगर परिषदेनं लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या लॉकडाऊनला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. लोहा शहरात दवाखाने वगळता इतर सगळी दुकानं बंद असणार आहेत. नांदेडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कोरोनाची रुग्णसंख्या का वाढली, आता काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. डॉक्टर सुनील लहाने आयुक्त आहेत महानगरपालिका नांदेडचे, ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. डॉक्टर सुनील सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. सुरुवातीला डॉक्टर, काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे नांदेडमधली रुग्णसंख्या किंवा प्रामुख्यानं लोह्यामधली रुग्णसंख्या का वाढते आणि असे निर्णय किंवा असे निर्बंध आपल्याला का लादावे लागले? मुळातच मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की विदर्भामध्ये अमरावती असेल, यवतमाळ असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची वाढ आपल्याला दिसून आली होती. राज्याच्या इतर भागामध्ये तसेच देशभरातही हे नव्यानं रुग्णसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. जेव्हा आपला बिगिन अगेन आपण सुरू केलेलं आहे, मिशन बिगिन अगेन, त्यावेळेस सर्व देशभर आपल्या सर्व नागरिकांना शासनातर्फे आवाहन करण्यात आलं होतं की आपण बऱ्याच कालावधीकरिता किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सर्व व्यवहार आपले बंद ठेवू शकत नाही. आपल्याला सर्व व्यवहार सुरळीतपणे चालवण्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित काळजी घेऊनच बाहेर यायला पाहिजे. जसं की सोशल डिस्टन्स ठेवणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे इत्यादी सर्व सूचना दिल्याच्या नंतर सुद्धा काही नागरिकांनी यामध्ये काही अंशी दिरंगाई केल्याचं दिसून येत आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचंही मध्यंतरी दिसून आलं होतं. नंतर लगनसराईचा जो सीझन सुरू झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊन लग्नाच्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ठराविक संख्येपेक्षा जास्त नागरिक आपल्याला दिसून आले आणि मागील काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या पण वाढलेली दिसून आलेली आहे. नक्की. पण सुनील सर, लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या कमी होईल अशी आशा वाटते आपल्याला? मुळात लॉकडाऊन हा आपल्याला कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. हा तर सर्व नागरिकांनी पाळावयाची एक शिस्त आहे. लॉकडाऊन नंतरही आपण घरातच राहणार आहोत आणि आता जरी आपण व्यवस्थित सोशल डिस्टन्स ठेवून आपले व्यवहार सुरळीत चालू ठेवले तर दॅट इज ॲज गुड ॲज लॉकडाऊन. आपल्याला वेगळी असे आदेश करून नागरिकांनी लॉकडाऊनची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः काळजी जर घेतली तर आपल्याला लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही. पण सध्या मात्र लोहामध्ये 5 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. याची कारणं काय आहेत? लोहामध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढली म्हणून?
मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय की मागच्या 10 दिवसामध्ये सरासरी 300, 400 ते 500च्या दरम्यान रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. हो. लोहा शहरामध्ये असेल, आपल्या नांदेड जिल्ह्यातील इतर तालुका प्लेस असतील किंवा ग्रामीण भागात असेल किंवा नांदेडची पेरिफेरी आहे, आजूबाजूची जी मोठे गाव आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या आपल्याला दिसून आलेली आहे. आता काही दिवसाचा लॉकडाऊन केल्याच्या नंतर आपल्याला जी चेन आहे ती चेन ब्रेक करता येऊ शकते. त्या अनुषंगानं मग आपल्याला ह्या सगळ्या कंट्रोल मेजर्स आपल्याला घ्याव्या लागत आहे. परंतु मुळात पण सुनील सर, नागरिक नियम पाळत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, मास्क वापरत नाहीत किंवा बाजारपेठांमध्ये गर्दी करतात, बाहेर सर्रास फिरतात, याच्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली असं आपल्याला वाटतं? हो, निश्चितच शिस्त न पाळल्यामुळेच असं झालेलं आहे. परंतु प्रशासनामार्फत वेळोवेळी अशा नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत, विविध पथकं निर्माण केलेले आहेत, दंडात्मक कारवाई सुरू आहे. परंतु आता प्रत्येक नागरिकाला पकडून दंड करण्यापेक्षा नागरिकांनी सुज्ञपणा दाखवून ह्या सर्व सूचनांचं पालन करणं मूलतः गरजेचं आहे. आता नांदेड शहरामध्ये आणि ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता हे काय नवीन आपण लॉकडाऊन म्हणता येणार नाही, परंतु शिस्तीचे नियम पाळण्याकरिता काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सर्व दुकानांची संध्याकाळी बंद करण्याची वेळ 5 वाजेपर्यंत दिलेली आहे. म्हणजे आपल्याला आवश्यक असलेले काही घटक आपल्याला खरेदीच करायचे असतील तर घरातल्या एखाद्या माणसाने येऊन विविध वेळेत खरेदी करून पुन्हा घरी जाणं आपल्याला अपेक्षित आहे आणि 5 नंतर कोणी बाहेर फिरणं पण अपेक्षित नाही. तर अशा पद्धतीनं वाढलेल्याला आपण कुठेतरी चेन ब्रेक करणं आपल्याला गरजेचं आहे. नक्कीच. जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत त्याच्यानंतर सर्वच यंत्रणेवरती आपल्याला लोड वाढलेला दिसून येतो. अगदी बरोबर. माझा त्याच अनुषंगाने सुनील सर प्रश्न होता की एका बाजूला लसीकरणाची मोहीम सुरू असेल आणि दुसरीकडे जे रुग्णसंख्या वाढते त्यांच्यासाठीच्या सुविधा किंवा त्यांच्यासाठी व्यवस्था करणं, तर याचं व्यवस्थापन कसं केलं जात आहे? लसीकरणाची जी मोहीम सुरू आहे ती तर डेसिग्नेटेड सर्व हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे. खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा आता लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या नागरिकांना स्वतः लसीकरणाला पुढे यायचंय त्यांनी खासगी दवाखान्यामध्ये 250 रुपयाला त्यांना लस उपलब्ध होईल आणि सर्व शासकीय रुग्णालयामध्ये 60 वर्षाच्या वरच्या नागरिकांना लस उपलब्ध होत आहे. 45 ते 60 वर्षाच्या दरम्यानच्या सर्व कोमॉर्बिड लोकांना सुद्धा त्या ठिकाणी लसीची उपलब्धता आहे. लसीची कुठेही कमतरता नाही. परंतु हे जे पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने येत आहेत हे दुसरे जे टास्क आहे लसीकरणासोबतच त्यांची ट्रीटमेंट असते. याच्यामध्ये आता नांदेड शहरामध्ये फॅसिलिटीज चांगल्यापैकी उपलब्ध आहेत. या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे, श्री गुरु गोविंद सिंगजी सिव्हिल हॉस्पिटल आहे, जवळजवळ 19 खाजगी रुग्णालयांमध्ये कोविडवर उपचार करण्याची फॅसिलिटी नांदेड शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि जवळजवळ 800 पेक्षा जास्त बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. कोविड केअर सेंटर नांदेड शहरामध्ये 1000 बेडचं आहे. सर्व तालुका प्लेसला कोविड केअर सेंटरची निर्मिती झालेली आहे. तसेच जे असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह लोक आहेत आणि ज्यांना घरी वेगळी राहण्याची व्यवस्था आहे त्यांना होम आयसोलेशन सुद्धा अलाउ केलेलं आहे. अशा नागरिकांना घरी राहण्यासाठी डॉक्टरनी तपासणी केल्याच्या नंतर त्यांना औषधांचा किट उपलब्ध करून दिला जातो. त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या घराला स्टिकर चिटकवलं जात आहे, कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये मोठे कंटेनमेंट झोन करणं आता शक्य होणार नाही. त्यामुळे इतरांनाही माहित असलं पाहिजे आणि ह्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे की आता आपण घरात आहोत 14 दिवस तर 14 दिवस घरीच राहायचे, कुठं जायचं नाही. तसेच यांची विचारपूस करण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. ते दिवसातून 3 वेळा त्यांना फोनवरती त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतात आणि आवश्यकता पडल्याच्या नंतर त्यांना अँब्युलन्सची फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज पडली त्यांना ऑक्सिजनेटेड बेडकडे शिफ्ट केलं जातं आणि जे असिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यांना फॅसिलिटी घरी राहण्याची त्यांना गृह विलगीकरणात ठेवलं जातं. त्यांच्याकडे फॅसिलिटी नाही त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे आणि ते सर्व सुविधांशी उपलब्ध आहे. बर सर, एकच शेवटचा प्रश्न फक्त, ही जी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे किंवा नांदेड शहराचा जर विचार, नांदेड जिल्ह्याचा आणि शहराचा पूर्ण विचार जर केला तर कोरोनाचे रुग्ण जे वाढत आहेत त्यांच्या बाबतचं काय ऑब्झर्वेशन आहे? एका ठराविक वयोगटामध्ये ते पेशंट्स वाढतायत असं दिसतंय, महिलांमध्ये कोरोना जास्त पसरतोय असं दिसतंय, स्तर काय आहे किंवा काय ऑब्झर्वेशन्स आहेत? याचा ऑब्झर्वेशन आपण केलं तर सुरुवातीचा जो पहिला टप्पा आपण ज्याला म्हणू, आता दुसरा टप्पा पहिला टप्पा असं आपल्याला बायफर्केशन करता येणार नाही, परंतु आधीच्या काळामध्ये जे पेशंट्स होते ते साधारण गर्दीच्या ठिकाणी त्यांचं कामाचं स्वरूप होतं किंवा झोपडपट्टीमध्ये हा प्रादुर्भाव जास्त झालेला आपल्याला दिसून आला होता. परंतु आता तसं काही स्पेसिफिक नाही. शहराच्या सर्वच भागांमधून इव्हन नांदेड शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच तालुका प्लेसवरही याचं प्रमाण आता वाढलेलं आहे.
म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन एकमेकांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर याचा प्रादुर्भाव होतो हे वारंवार सिद्धच झालेलं आहे. वयोमानाचा गटाचा जर विचार केला तर आमच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये कमी वयाचे पेशंट कमी असायचे, परंतु मध्यंतरी ज्या तपासणी केल्या त्याच्यामध्ये 11वी-12वीची जे साधारण 17-18 वर्ष वयाची मुलं या ठिकाणी कोचिंग क्लासेसला नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात असतात, त्यांची आम्ही तपासणी केली तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह, त्यांना कुठलेही लक्षणं नव्हते, परंतु रॅन्डम तपासणी केल्याच्या नंतर त्यातले 1000 मधले 35 मुलं आम्हाला पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. ही सुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट होती. परंतु त्यानंतर आम्ही सर्वच वयोगटामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात चाचण्या चालू केलेल्या आहेत आणि हे रुग्ण आता आढळून आलेले आहेत आणि त्यांना आम्ही आयसोलेट केलेलं आहे. सर, प्रशासन नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करतंय थोडक्यात? नाही, असा आता लॉकडाऊनचा असा काही विचार केलेला नाही, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये जर केसेस आल्या तर जशी परिस्थिती येईल तशा पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. नक्की नक्की. डॉक्टर सुनील रहाणे, खूप खूप आभार. आपण आपला वेळ न्यूज 18 लोकमतला दिलात आणि एवढी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. पुन्हा पुन्हा हाच मुद्दा समोर येतोय की नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. सॅनिटायझर वापरणं आपल्याला आता पुन्हा एकदा गरजेचं झालेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा. कृपया गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरू नका आणि कुठल्याही परिस्थितीत मास्क लावा. तो आता अनिवार्य आहे, नाहीतर पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या चक्रामध्ये अडकू आणि तसं अडकायचं नसेल तर आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह पुन्हा काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.